गुड मॉर्निंग फ्रेंड्स. पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनच्या लास्ट लेक्चरमध्ये लेक्चर नंबर 67 मध्ये मी थर्ड युनिट संपला असं बोलण्यात आलं होतं, परंतु थर्ड युनिटचे 3-4 आर्टिकल राहिलेले आहेत, ते आपण बघून घेऊ. तर आजच्या या पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनच्या लेक्चर नंबर 68 मध्ये त्या थर्ड युनिटचे राहिलेले आर्टिकल्स आपण घेणार आहे. चॅप्टरचं नाव आहे पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन्स इन प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स. म्हणजे या चॅप्टरचे 4 आर्टिकल शिल्लक होते जे की थर्ड युनिट मध्ये आहे. हा चॅप्टर नंबर 9 आहे. आर्टिकल नंबर 9.15 इंट्रोडक्शन. In practical problems, the following types of equations are generally used. Actually, practically problems मध्ये पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनच्या खालील प्रकारचे काही इक्वेशन्स जनरली वापरण्यात येतात. ते इक्वेशन्स कोणते? नंबर 1, वेव्ह इक्वेशन. काय आहे वेव्ह इक्वेशन? डेल्टा टू यू अपॉन डेल्टा टी स्क्वेअर विच इज इक्वल टू सी स्क्वेअर डेल्टा टू यू अपॉन डेल्टा एक्स स्क्वेअर. सेकंड, वन डायमेन्शनल हीट फ्लो इक्वेशन्स. काय आहे वन डायमेन्शनल हीट फ्लो इक्वेशन? डेल्टा यू बाय डेल्टा टी विच इज इक्वल टू सी स्क्वेअर डेल्टा टू यू अपॉन डेल्टा एक्स स्क्वेअर. तिसऱ्या नंबरला टू डायमेन्शन्स हीट फ्लो इक्वेशन. काय आहे टू डायमेन्शनल हीट फ्लो इक्वेशन? डेल्टा टू यू अपॉन डेल्टा एक्स स्क्वेअर प्लस डेल्टा टू यू अपॉन डेल्टा वाय स्क्वेअर विच इज इक्वल टू 0. या इक्वेशनला लाप्लास इक्वेशन सुद्धा म्हणतात इन टू डायमेन्शन्स. डेल्टा टू यू अपॉन डेल्टा एक्स स्क्वेअर प्लस डेल्टा टू यू अपॉन डेल्टा वाय स्क्वेअर विच इज इक्वल टू 0. आणि चौथं इक्वेशन रेडिओ इक्वेशन्स. काय आहे रेडिओ इक्वेशन्स? मायनस डेल्टा कॅपिटल व्ही अपॉन डेल्टा एक्स विच इज इक्वल टू एल डेल्टा कॅपिटल आय अपॉन डेल्टा टी कॉमा मायनस डेल्टा कॅपिटल आय अपॉन डेल्टा एक्स विच इज इक्वल टू सी डेल्टा कॅपिटल व्ही अपॉन डेल्टा टी. हे झालं आर्टिकल 9.15 जे की या चॅप्टरचं इंट्रोडक्शन आहे. नेक्स्ट आर्टिकल 9.16. काय आहे टायटल? मेथड ऑफ सेपरेशन ऑफ व्हेरिएबल्स. मेथड ऑफ सेपरेशन ऑफ व्हेरिएबल्स तुम्ही शिकलेले आहात. तसं BSc फर्स्ट इयरला आपण सेपरेशन ऑफ व्हेरिएबल असा एक आर्टिकल शिकलेला आहे. तर बघू इथे काय आहे. इन दिस मेथड कॉमा वी अझ्युम दॅट the dependent variable is the product of two functions. या मेथड मध्ये आपल्याला काय अझ्युम करायचं आहे? डिपेंडंट व्हेरिएबल which is the product of two functions each of which involves only one of the independent variables. प्रत्येक मात्र काय इन्व्हॉल्व असेल? एक इंडिपेंडंट व्हेरिएबल. सो दॅट टू ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन्स आर फॉर्म्ड. इथे फरक काय आहे की इथे तुम्हाला व्हेरिएबल आर सेपरेबल करत असताना दोन सायमल्टेनियसली दोन योगायोगानं एकाच प्रॉब्लेम मध्ये दोन ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन मिळतात. आणि याच्या आधी जे आपण सेपरेशन ऑफ व्हेरिएबल बघितलं त्याच्यामध्ये फक्त आपण एक्सची टर्म dx कडे आणि y ची टर्म dy कडे नेलेला आहे. अशा पद्धतीचं सिंपल सेपरेशन ऑफ व्हेरिएबल होतं. इथे सुद्धा तेच आहे, परंतु इथे दोन वेगवेगळे इंडिपेंडंट ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन मिळतात आणि त्या ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनला आपल्याला सोडवायचं आहे. आणि ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनचा एक कंप्लीट पेपर आपण थर्ड सेमिस्टर मध्ये शिकलेलो आहोत. आणि आता या फोर्थ सेमिस्टर मध्ये ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनच्या ऐवजी आपण
पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन शिकत आहोत. नेक्स्ट एक्झाम्पल 1 ऑन पेज नंबर 627. काय आहे मेथड ऑफ सेपरेशन ऑफ व्हेरिएबल त्या टाईपचा. युजिंग द मेथड ऑफ सेपरेशन ऑफ व्हेरिएबल्स कॉमा सॉल्व डेल्टा यू बाय डेल्टा एक्स विच इज इक्वल टू 2 times delta u by delta t plus u, where u of x comma 0 which is equal to 6 e to the power minus 3x. मित्र हो, u या इक्वेशन वरून u इज अ फंक्शन ऑफ x कॉमा t, म्हणजे u इज इक्वल टू u ऑफ x कॉमा t. t ची किंमत जर 0 असेल तर u ऑफ x कॉमा 0 इथं काय दिलेलं आहे 6 e टू द पॉवर मायनस 3x. याचा वापर करून सेपरेशन ऑफ व्हेरिएबलचा वापर करून आपल्याला मिळालेल्या दोन ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनला आपल्याला सॉल्व करायचं आहे. सोल्युशन. द गिवन इक्वेशन इज डेल्टा यू बाय डेल्टा एक्स विच इज इक्वल टू 2 times डेल्टा यू बाय डेल्टा टी प्लस यू, याला इक्वेशन नंबर 1 म्हणू. आणि वेअर u इज इक्वल टू u ऑफ x कॉमा 0 विच इज इक्वल टू 6 e टू द पॉवर मायनस 3x दॅट इज ॲट t इज इक्वल टू 0 आपल्याला दिलेला आहे. लेट u इज इक्वल टू u ऑफ x कॉमा t विच इज इक्वल टू कॅपिटल x ऑफ x इंटू कॅपिटल T ऑफ स्मॉल t. याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. याच्यामध्ये कॅपिटल x ऑफ x इज अ फंक्शन ऑफ x ओनली अँड कॅपिटल T ऑफ t इज अ फंक्शन ऑफ t ओनली, वेअर कॅपिटल x इज अ फंक्शन ऑफ x ओनली as well as t is a function of t only. t is a function of small t only. Putting the value of u in equation 1 comma we get delta upon delta x in bracket capital X into t which is equal to 2 times delta upon delta t in bracket capital X into t plus capital X into t. मित्र हो, जर आपल्याला माहित असेल की कॅपिटल x इज अ फंक्शन ऑफ x आहे आणि त्याला x इज इक्वल टू कॅपिटल X ऑफ स्मॉल x लिहिता येते, तर आपण जिथे जिथे कॅपिटल X ऑफ x आणि कॅपिटल T ऑफ स्मॉल t आहे तिथं कॅपिटल X आणि कॅपिटल T लिहू शकतो. मग लिहिलेलं आहे आपण इथे. आता याचं डिफरन्शिएशन करायचं विथ रिस्पेक्ट टू x असल्यामुळे t काय आहे इथे कॉन्स्टंट आहे, t डेल्टा कॅपिटल X अपॉन डेल्टा x विच इज इक्वल टू, इथे कॅपिटल X कॉन्स्टंट आहे कारण की विथ रिस्पेक्ट टू t आहे, म्हणून विच इज इक्वल टू 2 कॅपिटल X डेल्टा कॅपिटल T अपॉन डेल्टा स्मॉल t प्लस कॅपिटल X इंटू कॅपिटल T. और याला आपल्याला असं सुद्धा लिहिता येते कॅपिटल T इंटू कॅपिटल X चा डॅश विच इज इक्वल टू 2 times कॅपिटल X इंटू कॅपिटल T चा डॅश प्लस कॅपिटल X इंटू T, बिकॉज हियर dash stands for differentiation with respect to x, but here dash stands for differentiation with respect to t. आता दोन्ही साइडला आपल्याला कॅपिटल X इंटू टी न डिवाइड करायचं आहे, म्हणजे इथं टी कॅन्सल होऊन जाईल आणि आपल्याला मिळेल कॅपिटल X चा डॅश अपॉन कॅपिटल X विच इज इक्वल टू 2 times कॅपिटल T चा डॅश अपॉन कॅपिटल T प्लस 1 आणि विच इज इक्वल टू स्मॉल c से इट इज ऑफ कॉन्स्टंट. मित्र हो, आता हे जे दोन इक्वेशन आहे म्हणजे कॅपिटल X डॅश अपॉन X विच इज इक्वल टू c अँड और कॅपिटल म्हणजे 2 times कॅपिटल T डॅश अपॉन T प्लस 1 विच इज इक्वल टू c, दीज आर द 2 ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन्स आणि यांना आपल्याला सोडवायचं आहे. आणि इथे आपण पार्शियलचं ऑर्डिनरी मध्ये का लिहिलं हो, तुम्हाला माहित आहे
पफॅपियन नावाचा मॅथमॅटिशियन ऑर्डिनरी बी वापरतो एकाच प्रॉब्लेम मध्ये आणि पार्शियल बी वापरतो. त्याच्यामुळे आता विच इज इक्वल टू आपण दोन्ही इक्वेशन दोन वेगवेगळ्या ए मध्ये एक सोडवू आणि बी मध्ये दुसरा सोडवू. तर ए कॅपिटल एक्स डॅश अपॉन एक्स विच इज इक्वल टू सी और 1 अपॉन कॅपिटल एक्स डी कॅपिटल एक्स अपॉन डी एक्स विच इज इक्वल टू सी. आता व्हेरिएबल आर सेपरेबल जर केलं तर डी कॅपिटल एक्स अपॉन एक्स विच इज इक्वल टू सी इंटू डी स्मॉल एक्स. आता दोन्ही साइडचं परफेक्ट डिफरन्शिएशन असल्यामुळे आपल्याला इंटिग्रेशन सहज करता येते. म्हणून इंटिग्रेटिंग कॉमा वी गेट log capital X which is equal to C into small x plus log A. Log A is the constant of integration. Log capital X minus log A which is equal to Cx. Log capital X upon A which is equal to Cx, because you know that log A minus log B which is equal to log A upon B. Indices चा rule. आणि म्हणून capital X upon small a which is equal to e to the power cx, and this implies capital X is equal to a e to the power cx. आपण e x ची व्हॅल्यू मिळवली, जे की आपल्याला नंतर इक्वेशन 2 मध्ये सबस्टिट्यूट करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे कंडिशन सुद्धा वापरायची आहे. आता बी बघा, दुसरं इक्वेशन 2 कॅपिटल टी चा डॅश अपॉन कॅपिटल टी प्लस 1 विच इज इक्वल टू सी. 2 कॅपिटल टी चा डॅश अपॉन कॅपिटल टी विच इज इक्वल टू सी मायनस 1. 1 अपॉन कॅपिटल टी इंटू डी कॅपिटल टी अपॉन डी टी विच इज इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट सी मायनस 1. आता व्हेरिएबल आर सेपरेबल. डी कॅपिटल टी अपॉन कॅपिटल टी विच इज इक्वल टू 1/2 ब्रॅकेट मध्ये सी मायनस 1 इंटू डी टी. याला म्हणतात व्हेरिएबल आर सेपरेबल. आता दोन्ही साइडचे जे टर्म्स आहेत हे टोटल डिफरन्शियल आहे आणि याचं इंटिग्रेशन सहज होते आणि म्हणून इंटिग्रेटिंग कॉमा वी गेट log t which is equal to 1/2 in bracket c minus 1 into ब्रॅकेटच्या बाहेर t plus log b. Log b is the constant of integration. Hence log capital T minus log b which is equal to 1/2 in bracket c minus 1 into t. Log capital T upon b which is equal to 1/2 in bracket c minus 1 into t. आणि म्हणून capital T upon b which is equal to e to the power 1/2 in bracket c minus 1 into t. आणि म्हणून कॅपिटल T is equal to आपल्याला लिहिता येईल b e to the power 1/2 in bracket c minus 1 into t. मित्र हो, ए मध्ये आपल्याला कॅपिटल एक्स ची व्हॅल्यू मिळाली, बी मध्ये आपल्याला कॅपिटल टी ची व्हॅल्यू मिळाली. या दोन्ही व्हॅल्यू आपण आता इक्वेशन 2 मध्ये सबस्टिट्यूट करणार आणि त्याच्यानंतर जी कंडिशन दिलेली आहे ॲट टी इज इक्वल टू 0 ची आणि यू ऑफ एक्स कॉमा 0 इज इक्वल टू 6 e टू द पॉवर -3x ची त्याचा वापर करणार. Putting the values of capital X and capital T in equation 2, comma we get. Hence u is equal to u of x comma t which is equal to x ची किंमत a e to the power cx into capital T ची किंमत b e to the power 1/2 ब्रॅकेट मध्ये c minus 1 ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटच्या बाहेर t. याला तुम्ही लिहू शकता which is equal to ab e to the power cx plus 1/2 in bracket c minus 1 ब्रॅकेट कंप्लीट into t आणि त्याला इक्वेशन नंबर 3 म्हणा. Hence u is equal to u of x comma 0 is equal to ab e to the power cx
बिकॉज t इज इक्वल टू 0 म्हणजे u इज इक्वल टू u ऑफ x0. याचा अर्थ या इक्वेशन 3 मध्ये जर t ची किंमत 0 ठेवली तर e टू द पॉवर cx प्लस हा 1/2 होता c मायनस 1t t इंटू 0 0 इंटू एनिथिंग इज 0 e टू द पॉवर 0 इज 1 आणि शिल्लक राहील फक्त ab इंटू e टू द पॉवर cx. परंतु u ऑफ x कॉमा 0 which is given to be 6 e to the power minus 3x आणि म्हणून hence 6 e to the power minus 3x which is equal to small ab into e to the power cx. मित्र हो, हे दोन्ही साइडला जर कॉन्स्टंट टर्म तुम्ही इक्वेट केलं तर दिस इम्प्लाइज ab इज इक्वल टू 6 मिळेल आणि सोबतच e टू द पॉवर मायनस 3x आणि राईट हँड साइडला e टू द पॉवर cx याला कंपेअर जर केलं तर c ची व्हॅल्यू तुम्हाला -3 मिळेल आणि म्हणून दिस इम्प्लाइज ab इज इक्वल टू 6 and c is equal to -3. Putting the values of ab and c in equation 3, we get hence u is equal to ab ची व्हॅल्यू 6 e to the power -3x c ची किंमत प्लस 1/2 इन ब्रॅकेट c ची किंमत -3 -1 ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटच्या बाहेर t. मित्र हो, -3 -1 म्हणजे -4 डिवायडेड बाय 2 म्हणजे -2 म्हणजे याचं कॅल्क्युलेशन येते -2t आणि म्हणून which is equal to म्हणजे u is equal to 6 e to the power -3x -2t. हे झालं तुमचं आन्सर which is the required solution. मित्र हो, आजच्या या लेक्चर साठी आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.